साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्या नगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. आमदार लिंगाडे यांच्या निधीतून 110 लाख रुपयांच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप. जिल्ह्यातील शाळेत यापेक्षाही उत्कृष्ट दर्जाचे साहित्य दरवर्षी वाटप करू, आमदार धीरज लिंगाडे. अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांच्या स्थानिक विकास निधीतून 1,10,00,000 रुपयाचे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आज 28 फेब्रुवारी रोजी बुलढाणा शहरातील राष्ट्रवादीच्या सभागृहात आमदार धीरज लिंगाडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील 120 शाळांना हे साहित्य वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील शाळेत यापेक्षाही उत्कृष्ट दर्जाचे साहित्य दरवर्षी वाटप करू, असे आमदार धीरज लिंगाडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, सर्वश्री शामभाऊ उमाळकर, लक्ष्मणराव घुमरे, प्रकाश पाटील, दिलीप जाधव, नरेश शेळके, स्वातीताई वाकेकर, सतीश मेहेंद्रे, ॲडव्होकेट विजय सावळे उपस्थित होते. यावेळी राहुल बोंद्रे, शामभाऊ उमाळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर कम्प्युटर, आरओ, प्रिंटर, खुर्च्या, डेस्क बेंच या साहित्यांचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य सुनील जवंजाळ यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राध्यापक सुनील सपकाळ यांनी केले. पदवीधरांच्या संपर्कात असतात, वेगवेगळी जी मंडळी आहेत त्या सगळ्यांच्या संपर्कात असतात आणि सातत्याने ते काम करत असतात. विधानसभेत देखील ते सातत्याने जे काही आपले प्रश्न असतात ते मांडत राहतात आणि फक्त प्रश्न मांडत नाहीत तर ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते भांडतात देखील. माझ्या स्थानिक आमदार निधीमधून या अमरावती विभागामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी अनेक शाळांना, संस्थांना, अनेक सरकारी कार्यालयांना आपण देत असतो. त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू आहे. मागच्या वर्षी आपण जवळपास 350 ते 400 शाळांना डिजिटल स्क्रीनचं वाटप केलं. यावर्षी आपण कम्प्युटर, प्रिंटर्स, डेस्क बेंच, त्यानंतर मुलांसाठी आरओ आणि वॉटर कूलर असे वेगवेगळ्या साहित्याचं वाटप आपण मागच्या या 15 दिवसामध्ये अमरावती जिल्हा असेल, वाशिम असेल, अकोला जिल्हा, तिन्ही जिल्ह्यामध्ये केलं आणि आज हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम आज संपन्न होत आहे.